हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज आहे महाशिवरात्री आणि आज काय स्वयंपाकाला सुट्टी आहे। आज सगळ्यांनी बारक्यापासून सगळ्या मोठ्यापर्यंत सगळ्यांनी आज उपवास केलेत आणि आज वरचं सगळं काम उरकलं आणि आता चालले बघा देवाला। खाली ढेरे वस्तीला एक महादेवाचं मंदिर आहे, तर तिकडे चाललोय आम्ही सगळीजण। हे काय येणार नाही तर ह्यांनी पण आज सुट्टी घेतली कामावरून। हे पण म्हणलं की आज देवाला जाऊया, यशवंतनगरला जाऊया म्हणलं, तर बरं म्हणले त्यांना। पण आता ह्यांनी इथल्या देवाला जायला आंघोळच केली नाही, मग म्हणलं मी थांबतो घरी। घरी पण कोण नाही, दादा गेले तू वैरणीला आणि आईन भाऊजी गेलं कामाला, तर मग म्हणलं मी थांबतो गुरावर परत ना। तर सगळी चिलीपिली पुढे गेलेत बघा। मी म्हणलं येते मागणं व्हा पुढं। तर घरातली पहिली देवपूजा केली बघा मित्रांनो। सकाळी देवपूजा झाली आणि फराळीचं पण दिलं करून भाऊजींना आईनला, आणि सगळं झागची जागेला दूध ही तापवली आणि चुलीवरती रताळे टाकले। त्यांना म्हणले बघा आता शिजले असतील आता, पण हे थांबले तर आव आम्ही जाऊन येतो मग उर का मग आम्ही असतो तुम्ही पण बर का। फराळ करा जर उशीर झाला तर आम्हाला, तर निघतो आम्ही। तर चाललोय बघा, आता आलोय दत्त मंदिराकड आणि आता निघालोय बघा। अजून लय चालायचंय। सानो गावात हात दुखून येतोय म्हणायचं नाही, चाल का ना पळा 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 कुणाला पळा गावरे पळ। चालत चालत आम्ही शिवना पाणी पण खेळायला लागले बघा। सगळेजण कसे पळतात बघा पुढे। ए मला थांबा, सगळी किती पुढे गेली बघा मला सोडून। ए थांबा रे, मला सावलीत थांबा। ऊन तर इतकं लागायला लागलं मित्रांनो। अरे आम्ही लवकर निघालो, 10:30 वाजता आलोय बघा आणि ऊन जी लागायला लागले, परत पाणी पाणी करायला लागले त्या। आता तिथं पाणी आहे का नाही कुणाच ठाऊक, तर पाण्याची सोय असली तर बरं झालं। आता काय खरं नाही। पाण्याची बाटली एक आणली, पण मी देवाला व्हायला आणली होती ती। काय उचलू नका रस्त्यावर। गौला म्हणलं की सांग काय चालाय नको म्हणायला लागले, आज घ्यायची म्हणती। काय झालं वैभव? तिकडं गहू मी घेतलाय सानीला बघा, नारळची बाग आहे। आलोय बघा मंदिरात आणि ही बघा इथं वडा आहे। मंदिर पण इथंच आहे वड्यातच। इकडे बघा मंदिर, हे मंदिर लय प्रसिद्ध आहे बघा मित्रांनो। हे पावत इकडे प्रसादाची तयारी चालू आहे। माहीला तर लय लागली होती, माही पण पे लागली बघा। गर्दी बघा किती वाढली, लय गर्दी झाली। शॉर्टकट रस्ता हुडकायला गेलो, इतका जे अडचणीत ना आलो की नाही आम्ही। आता बघा ह्या नळापाशी आलोय, पाणी नाही नळाला पण का ही तुम्हाला मागच्या साईड दिसते। ह्या अडचणीत ना आम्ही ते बघा त्या तिकडून आलो, इतक्या लांबनं। मंदिर लय लांब राहिले का, ह्या बाबळे ना त्याच्या पण पुढं मंदिर आहे, तर तिथनं आम्ही आलोय बघा। लय अपदा झाली, माहीला काकाला घेतलं, गवणी सानूला घेतलं, आता गुडिया ताईला घे म्हणून महाग लागली बघा। चालाय नको म्हणते, तिथं अडचणीत म्हणत होती की मला चालू द्या। बघा दुपारनं अशा शाळा वगैरे सोडतात तिथे, लय अडचण आहे बघा। नशीब की रस्ता घावला आम्हाला, नाहीतर लय चुकलो असतं आम्ही। परत इथनं आम्हाला रिटर्न महागारी जावं लागलं असतं। आधी साईड नव्हतो का?
चला गाणी बंद करा. सानू बघा वैभूला कशी पिडायला लागली. चल सानू. वैभूकडे दिली होती म्हणलं घ्या जरा वेळ, हात लय लागलाय दुखायला. तर वैभूपासून खाली उतरून बघितलं का सानू कशी पळती. नाहीतर सानूला इथून तिथून उचलून आणलंय बघा. सानू ए सानू तू कुठं गेलती? देव बाप्पाला गेलती. तू काय केलं तिथं जाऊन? पाया पडलीस का? आवाज निघ नाही बघा, झोप आली तिला आता. तर चला जाऊया घरीच भेटू आता. तर आत्ताच मित्रांनो घरी आली बघा. इतकं जे कांडून गेलं का नाही. सानूला तर कसं बस नेलं बघा. सानू बाहेर गेली आता. आणि माही तर काही कसली चालायला नको म्हणत होती. माहीला थोडस उचलून आणलं आणि आता बघा तिचा चेहरा पूर्ण ही झाली. पाय दुखाय लागलं का? पाय दुखाय लागलं म्हणायला लागली. आणि तहान तर इतकी लागली म्हणून म्हणलं पहिलं गार पाणी पिवावं. आणि बसली बघा नंतर तोंडानं पाणी मारून आली. तुटी चालूच ठेवून बघा आता. तर चला मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय कर.